आणि म्हणून हे असे निर्णय आपण घेतो. आणि त्यावेळेस देखील अनेक लोक आता खरं म्हणजे सांगतात की कसं काय, त्यावेळेस देखील भूमिपूजनाला बोलवलं नाही आपण म्हणालात, बोला त्याला काय मोठं म्हण लागतं ना. पहिला अगोदर आपण MSRDCतून करत होतो, MSRDC किंवा MMRDA, पण हट्टापायी नाही नाही BMCनी करायचं. ठीक आहे, का करायचं ते मी बोलत नाही, इथं बसलेले समोरचे लोक आहेत त्यांना माहीत आहे, आणि राहुल शेवाळे पण इकडे आहे. का करायचं BMCने त्याच्यात मी जात नाही. रस्ता झाला पाहिजे, प्रोजेक्ट झाला पाहिजे, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पण ज्याच्यामुळे हे सगळं घडून आलं, परवानग्या मिळाल्या, सगळ्या ज्या काय अडचणी किचकट बाबी होत्या त्या सोडवल्या, साधं एक आपलं हे असतं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला डावलून अशा प्रकारची कामं अनेक केली. पण त्यावेळेस आम्ही सगळ्यांनीच मौनाचा मोठेपणा दाखवला आणि ज्यांना कोतेपणा दाखवायचा त्यांनी दाखवला. असू द्या. आज काही लोक म्हणतात मी इकडे उभा राहतो, मी तिकडे उभा राहतो, मतदारसंघ नवीन शोधतो. पण मी एकच सांगतो, जिथं ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना तर न्याय द्या. हा वरळीतला हा विषय होता. जर कोळी बांधव आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकला नाहीत, आणि इथे ज्या धोकादायक इमारती आहेत, SRAचे प्रकल्प आहेत, रखडलेले प्रकल्प आहेत, या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. आणि आपल्याला आमदाराचं काय काम असतं, मुख्यमंत्र्याचं काय काम असतं, आमच्या मंत्री महोदयांचं काय काम असतं, तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, हे काम केलं पाहिजे. परंतु ठीक आहे, मी जास्त काही त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. या कोस्टल हायवेला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी पुढं आली, आणि अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं आज पुण्यतिथी पण आहे. आणि म्हणून याचं आज औचित्य साधून याचं लोकार्पण होतं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला, छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला आणि अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवलं, त्यांचं नाव याला दिलं. याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे की छत्रपती संभाजी महाराज हा अटल सेतू या ठिकाणी होईल. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की याच्यामध्ये सर्व सुरक्षेच्या बाबी हे काम करताना लक्षात घेतलेले आहेत. आणि SSC आणि L&T या दोन्ही कंपन्यांनी अतिशय क्वालिटी काम केलं, वेळेमध्ये काम केलं. त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि अतिशय अत्याधुनिक पद्धतीने हे काम होतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रोमेनाड आहे आणि जो आपला रिक्लेम केलेला आहे जो भाग आहे, जवळपास 250 एकर, 250 एकरमध्ये आता फक्त हिरवळ होईल, गार्डन होईल. 250 एकर हे, आणि 120 एकर आपण रेसकोर्सची जागा घेतली. रेसकोर्सच्या जागेत देखील कुठल्याही प्रकारचं बांधकाम नाही. मुंबई सेंट्रल पार्क 300 एकरचा, कधी स्वप्नही लोकांना हे स्वप्नवत वाटत असेल, पण 300 एकरचा मुंबई सेंट्रल पार्क या ठिकाणी होतोय, हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं. अनेक लोकांनी प्रयत्न केले होते, पूर्वी प्रयत्न केले, नंतर थांबले का माहीत नाही मला. पण आम्ही सांगितलं या मुंबईकरांसाठी एक मोठा मुंबई सेंट्रल पार्क पाहिजे. जगभरातल्या काही थीम असतील त्या वापरून इथे आपण त्यांना एक 300 एकरमध्ये मोठी सुविधा जर दिली तर आताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक मोठा ऑक्सिजन पार्क निर्माण होईल. आणि तो रेसकोर्स आणि हे टनेलच्या माध्यमातून आपण हे 250 एकर ते 120 एकर असं जवळपास 300 एकरचं मोठं उद्यान या मुंबईमध्ये होईल. आपल्या मुंबईकरांना त्याचा लाभ घेता येईल. हा मोठा प्रकल्प आहे. आणि त्यासाठी देखील काही लोकांनी मध्ये काड्या करण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळ्या आम्ही बाजूला केल्या. आणि आता पूर्णपणे त्या प्रकल्पाला चालना मिळते. अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे मुंबई सेंट्रल पार्क होईल. आणि त्यासाठी देखील मी मुंबई महापालिकेला धन्यवाद देतो. चहल यांनी खूप चांगली भूमिका त्याच्यामध्ये वटवलेली आहे. एवढ्या लवकर फास्ट त्यांनी काम केलं, आणि त्यामुळे सदा काय हाय चालेल माझं. आणि त्यामुळे एवढं मोठं 300 एकराचं मुंबईमध्ये सेंट्रल पार्क हे आपलं स्वप्नवत वाटणारं हे काम आज आपल्या महायुतीच्या
काळामध्ये होतंय. मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आम्ही ठरवलं की मुंबईकरांना आपण काय देऊ शकतो. तर मुंबईकरांना 300 एकराचं गार्डन जर दिलं आपण, तर मुंबईकरांना एक विरंगुळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी लहान थोरापासून महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना त्याचा फायदा घेता येईल. त्याचबरोबर मुंबईकर जो आहे, मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे, त्यासाठी देखील आम्ही कायदे बदलतोय, नियम बदलतोय. रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडलेत, SRA रखडलेत, धोकादायक इमारती रखडल्यात, या सगळ्या रखडल्यात. या सगळा जो काही विकास आहे तो देखील सरकारच्या माध्यमातून आपल्या विविध म्हाडा आहे, MMRD आहे, सिडको आहे, MSRDC आहे, इवन BMC पण आहे, यांच्या माध्यमातून आपण हे प्रकल्प पुढे नेऊ.